मेष राशीच्या जातकांसाठी आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुमच्या पराक्रमाचा स्वामी मंगळ ग्रह या आठवड्यात अनुकूल स्थितीत असल्याने तुमच्यामध्ये एक ऊर्जा आणि एक वेगळा उत्साह संचारलेला तुम्हाला दिसेल। तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी अधिक प्रयत्न कराल, त्यात यश मिळण्याची शक्यता देखील अधिक आहे। या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार असून तुम्ही आव्हानांना सामोरं जाण्यास तयार आहात। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सकारात्मक असणार असून तुमच्या कामाचे सगळ्या ठिकाणी कौतुक होईल आणि नवनवीन संधी देखील आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात। विशेषतः जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना या आठवड्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। नवीन भागीदारी किंवा मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे। मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, गॉसिपपासून दूर राहा, कारण भविष्यात तुम्हाला या सहकाऱ्यांचीच मदत उपयुक्त ठरणार आहे। वरिष्ठांशी संवाद साधताना तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये लीनता ठेवा, त्याचा तुम्हाला पुढे फायदा होणार आहे। आर्थिक बाबतीत मेष राशीच्या जातकांना हा आठवडा सकारात्मक असणार असून जुनी येणी आठवड्यात वसूल होऊ शकतात, पण त्याकरता तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील। गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे, परंतु तज्ञांचा सल्ला मात्र जरूर घ्या। पण गुंतवणूक कोणत्या प्रकारची? तर लॉंग टर्म गुंतवणूक, म्हणजे महिना दोन महिन्यासाठी नाही, वर्ष किंवा 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्याकरिता हा आठवडा चांगला आहे। अचानक धनलाभाची शक्यता या आठवड्यात आहे। विशेषतः जर तुम्ही शेअर बाजारात अगोदर गुंतवणूक केली असेल तर या आठवड्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो। अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा आणि बजेटनुसार नियोजन करा, म्हणजे फायदा झाला म्हणून ती रक्कम आपल्या वैयक्तिक गरजांवर खर्च करू नका। ती रक्कम पुन्हा रिइन्व्हेस्ट करा, ज्याच्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल आणि अधिक पैसा मिळून तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा सहजपणे भागवू शकाल। बचत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करा। कौटुंबिक जीवनात काही छोटे गैरसमज या आठवड्यात मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात, परंतु संवादामुळे ते तुम्ही सहजपणे मिटवू शकाल। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमची नाती अधिक मजबूत होतील। प्रेमसंबंधासाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार असून अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती या आठवड्यात भेटण्याची शक्यता आहे, पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका। त्या व्यक्तीच्या संपूर्ण स्वभावाबद्दल जाणून घ्या आणि मगच त्या व्यक्तीशी बोला। विवाहित जोडप्यांनी एकमेकांचा आदर केल्यास तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तुमचं कौटुंबिक जीवन घालू शकाल। छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद शक्यतो टाळा, मुलांना अधिक वेळ द्या। आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात विशेष काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे पोटाशी संबंधित समस्या किंवा हंगामी सीझनल आजार तुम्हाला होण्याची शक्यता आहे। संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करणे तुम्हाला फायदेकारक ठरणार आहे। विशेषतः वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या, कुठल्याही नियमाचं उल्लंघन करू नका। मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9, शुभ रंग आहे लाल व नारंगी आणि मेष राशीसाठी आठवड्याचा उपाय श्री हनुमान चालीसाचा रोज 1 पाठ करा आणि लाल रंगाचा वापर या आठवड्यात जास्तीत जास्त करा।